झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. असं आहे की ज्या वेळेला अलायन्स असतं 3 पार्ट्याचं किंवा 2 पक्षाचं, त्यावेळेला सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो, समजूत काढावी लागते आणि मग एकत्रितपणे जो आहे निर्णय घ्यावा लागतो, म्हणून वेळ लागतो. काही वेळेला आपल्याला पाहिलेलं आहे, आपण महिनासुद्धा वेळ लागलेला आहे. त्या मनाने हा वेळ काहीच नाही आहे 2-4 दिवसात. आणि मला असं वाटतं की 2-4 दिवसामध्ये आणखी हे शपथविधीचे कार्यक्रम निश्चितपणे उरकले जातात. काही फॉर्म्युला ठरला आहे साहेब, कुठल्या पक्षाचे किती मंत्री असतील? आज जाऊन ते ठरवणार आहेत काय फॉर्म्युला असेल ते. हे स्वाभाविक आहे की भारतीय जनता पक्षाचे 132 आमदार झालेले आहेत, त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणारे स्वाभाविक आहे. काल शिंदे जे आहेत ते मंत्रीपद घेणार नाही, त्याची मला काही कल्पना नाही. शिंदे साहेब स्वतः ठरवतील काय करायचं. आपण फडणवीसांच्या नावाला पसंती दिलेली होती राष्ट्रवादी काँग्रेसने, परंतु तरी देखील जातीचा एक समीकरण बघून मुख्यमंत्री ठरवलं जाईल अशी चर्चा आहे. असं काही होणार नाही. असं 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं की परत फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि शिंदे साहेब उपमुख्यमंत्री होतील. परंतु शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. फडणवीसांनी सांगितलं मी लांब राहून बाहेर राहून काम करीन, परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश आला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं आहे. फडणवीस साहेबांनी तीसुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते, पण ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश म्हणून आणि पूर्णपणे 100% त्यांच्या त्या कामाला त्यांनी झोकून दिलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं. त्यामुळे हे बाकीचे प्रश्न जे आहेत हे आता इथे निर्माण होत नाही. किंबहुना सर्व मागासवर्गीय आणि OBC त्यांचे अधिकारावर कुठेही गदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे, शक्ती पाठीमागे उभं केली आहे. म्हणून तर त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करतायत. आपण पाहिलं ते होऊ नये म्हणून सगळे निरर्गल जे आहेत भाषा सुरू आहे. याचं कारण तेच आहे की त्यांनी OBCच्या हक्कावर गदा येऊ नये म्हणून काम केलं. साहेब मागच्या 2-3 दिवसांपासून मशीन्सवरती पुन्हा एकदा डाऊट घेतलं जातं. आता ठीक आहे, आता मला एक सांगायचं, मशीनवर डाऊट घेता बरोबर आहे. मग मला 56-57 हजाराचं लीड होतं 19 साली आणि जरांगे वगैरे जे आहे माझ्या शेवटच्या दिवशी माझ्या मतदारसंघामध्ये रात्री 2 वाजेपर्यंत फिरत राहिले आणि मला कल्पना होती की अशी हे मतदान जे आहे माझं, जे मला कदाचित 1 लाखावर माझं मतदान जायला पाहिजे होतं, मांजरपाडा पाणी वगैरे, परंतु माझं मतदान मला मताधिक्य कमी झालं 27,000. कशामुळे झालं? कारण जरांगेच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला, मला मतं मिळाले नाहीत एका मोठ्या वर्गाची. आता मला सांगा EVMमध्ये जरा गडबड आहे, तर हा सगळा विरोध बाजूला सारून मला सुद्धा 1 लाख मतं मिळायला पाहिजे होती, माझी मतं का कमी झाली? मग काय हा एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. बाकी आता हे ठीक आहे. काय लोकसभेला मात्र ते बरोबर होतं, आता चूक आहे. ठीक आहे, काहीतरी कारणं शोधावी लागतात, कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायचं असतं. EVM एक निर्जीव वस्तू आहे, त्याच्यावर खापर फोडणं सोपं आहे. धन्यवाद. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.